Hello students, welcome in our channel. So let's start the video. आज आपण बघणार आहे कोऑर्डिनेशन इन प्लांट. ओके, तर कोऑर्डिनेशन म्हणजे काय ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, कारण कोऑर्डिनेशन इन ह्युमन तुम्ही बघितलेलं आहेच. ओके, तर ह्युमन बिईंगमध्ये कोऑर्डिनेशन होण्यासाठी काय होतं, त्या ठिकाणी नर्वस सिस्टीम आणि हार्मोन्स काम करतात. पण प्लांटमध्ये अशी कोणतीही नर्वस सिस्टीम किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या सेल्स, मसल्स ॲनिमल्सप्रमाणे नाही आहेत. ओके, तरीसुद्धा प्लांट्स काय करतात, तर जे वातावरणात स्टिम्युलस घडतात, म्हणजे ज्या घटना घडतात त्याला स्टिम्युलाय म्हणतो, तर त्याला काय करतात, ते रिस्पॉन्स देतात. आता कोणत्या प्रकारचे स्टिम्युलाय, फॉर एक्झाम्पल लाईट, ग्रॅव्हिटी, वॉटर, टच, यांना ते काय करतात, रिस्पॉन्ड देतात. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, प्लांट कोऑर्डिनेशन इज अचीव एंटायरली थ्रू द केमिकल मॅसेंजर अँड रेग्युलेटेड द मुवमेंट. ओके, केमिकल मॅसेंजर म्हणजेच कोण सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी प्लांट हार्मोन्स त्या ठिकाणी काय होतात, प्रोड्यूस केले जातात आणि त्यातला तो रिस्पॉन्स म्हणून त्या ठिकाणी त्या काय होते, तर इथं प्लांट्समध्ये मुवमेंट होते आणि ती ग्रोथ फॉर्ममध्ये असेल किंवा मग नुसतीच मुवमेंट असेल. ओके, म्हणजेच या पद्धतीनं प्लांट्समध्ये काय केलं जातं, त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन केलं जातं. आता ही जी मुवमेंट जी आहे प्लांट्समध्ये, ती सांगितली मी दोन प्रकारची मुवमेंट असणार आहे. कसली, तर बऱ्याच वेळेला त्यामध्ये ग्रोथ होते तर काही वेळेला होत नाही. तर ग्रोथ होत असेल तर त्याला ग्रोथ डिपेंडंट किंवा ग्रोथ रिलेव्हंट असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं, ज्याला ट्रॉपिक मुवमेंट असं आपण म्हणणार आहे. ओके, आणि दुसरी सांगितलेली आहे ती म्हणजे ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट, ज्यामध्ये मुवमेंट होते पण ग्रोथ होत नाही, ज्याला निगेटिव्ह किंवा नॅस्टिक मुवमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. तर सुरुवातीला बघू आपण ग्रोथ डिपेंडंट किंवा त्याला ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट किंवा त्या ठिकाणी त्याला ट्रॉपिक मुवमेंट, ट्रॉपिझम असं म्हटलं जातं. ओके, यामध्ये काय होत असतं, तर ग्रोथ जी आहे ती ज्यावेळेला मुवमेंट होती, ओके, तर ही मुवमेंट जी काय असणार आहे, ग्रोथच्या फॉर्ममध्ये असणार आहे, जी रिस्पॉन्ड देते. ओके, कुणाला, स्टिम्युलसला, ज्यामध्ये ती ग्रोथ ही एक तर काय म्हणतो आपण टुवर्ड्स द स्टिम्युलाय किंवा अवे फ्रॉम द स्टिम्युलाय असणार आहे. समजा ही मुवमेंट जर टुवर्ड्स द स्टिम्युलस असेल तर त्याला पॉझिटिव्ह आणि अवे फ्रॉम द स्टिम्युलस असेल तर त्याला निगेटिव्ह मुवमेंट असं देखील म्हटलं जातं. आणि यामध्ये होणारी जी मुवमेंट आहे ही स्लो मुवमेंट असते, हळूवार होते पण परमनंट होते. एकदा झाली की पुन्हा त्यात चेंज होत नाही आणि शिवाय डायरेक्शनल असणार, म्हणजे एखाद्या ठराविक स्टिम्युलसच्या डायरेक्शनकडूनच ही मुवमेंट होत असते. बरोबर आहे. आता पहिला आपण बघणार आहे त्या ठिकाणी ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट म्हणजेच ग्रोथ डिपेंडंट मुवमेंट. म्हणजेच याचा अर्थ काय, मुवमेंट जी होती ती ग्रोथच्या फॉर्ममध्ये होती. ओके, तर पहिला प्रकार आपण त्या ठिकाणी बघणार आहे तो म्हणजे फोटोट्रॉपिझम. दॅट इज ऑब्जेक्ट गिव्ह द रिस्पॉन्स टू द लाईट. ओके, स्टिम्युलस कोण आहे त्याच्यामध्ये, लाईट. आपण लहानपणापासून शिकलोय की वनस्पतींची वाढ ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते. दॅट इज प्लांट ग्रो टुवर्ड्स द लाईट. ओके, सो स्टेम इज ग्रो टुवर्ड्स द लाईट. सो ही इज स्टिम्युलस लाईट अँड प्लांट मुवमेंट, ज्याच्यामध्ये प्लांटची हळूहळू वाढ होत जाते. ओके, मुवमेंट होती आहे. ओके, सूर्यप्रकाशाच्या दिशेने मुवमेंट होते, बट इट इज इन द फॉर्म ऑफ ग्रोथ. दॅट इज इट इज द ट्रॉपिक मुवमेंट अँड रिस्पॉन्ड टू द लाईट. सो देअर फॉर इट इज कॉल्ड ॲज द फोटोट्रॉपिझम असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता यामध्ये जर घेतला तुम्ही तर शूटची जी ग्रोथ आहे ती टुवर्ड्स द लाईट असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे आणि रूट अगेन्स्ट द लाईट आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हटले, त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे. ओके, इट इज द निगेटिव्ह. नाव second part here we see the geotropism. It is also known as gravitotropism. शब्दावरूनच कळलं असेल तुम्हाला. इथं स्टिम्युलस कुठला आहे, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन दॅट इज डाऊनवर्ड डायरेक्शन. सो विच पार्ट ऑफ द प्लांट ग्रो डाऊनवर्ड डायरेक्शन, ऑफकोर्स रूट्स. So the roots give the response to the gravitational stimulus, okay, in a downward direction. But
टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशन. त्यामुळे रूट्सची इथे ग्रॅव्हिटोट्रॉपिझममध्ये जी मुवमेंट आहे ती ग्रॅव्हिटेशनला टुवर्ड्स आहे, असल्यामुळं ती पॉझिटिव्ह आहे. पण शूट आहेत ते ग्रॅव्हिटेशनच्या अगेन्स्ट होतात, म्हणून शूटची इथं मात्र काय म्हटली जाते, त्या ठिकाणी निगेटिव्ह मुवमेंट म्हटली जाते. त्याच पद्धतीने पुढचा तिसरा प्रकार आहे त्या ठिकाणी हायड्रोट्रॉपिझम. तर हायड्रो मीन्स वॉटर. ओके, तर इथं स्टिम्युलस कोण आहे, वॉटर आहे. तर वॉटरच्या डायरेक्शन किंवा रूट्स जे आहेत प्लांटचे टुवर्ड्स द वॉटर स्टिम्युलस, या ठिकाणी त्याची काय होते, मुवमेंट होते इन द फॉर्म ऑफ ग्रोथ. सो देअरफॉर this type of tropism is called as the hydrotropism. ओके, आणि लास्ट प्रकार आहे तो म्हणजे त्यातला किमोट्रॉपिझम. शब्दातच कळते आपल्याला काय स्टिम्युलस कोण असणार आहे, केमिकल्स. ओके, तर डायग्राममध्ये जर बघितला तर तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी काय, तर ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज टुवर्ड्स द ओव्ह्यूल. ओके, बिकॉज ऑफ द सम केमिकल विच इज नोन ॲज किमोट्रॉपिझम. ओके, आता आणखीन जर बघितलं याच्यामध्ये तर टेंड्रिल्स जे असतात क्लाइंबर्समध्ये, जे टेंड्रिल्स असतात, सो वेन दिस टेंड्रिल्स टच टू एनी ऑब्जेक्ट, कशालाही त्या ठिकाणी टच झाले तर त्यांची ग्रोथ ही इतर पार्टपेक्षा त्या ठिकाणी काय होते, स्लो मोशनमध्ये होते त्या ठिकाणी. तर हा रिस्पॉन्स, टचचा रिस्पॉन्स जो आहे, टच झाल्यानंतरचा जो रिस्पॉन्स आहे, तर टचचा स्टिम्युलस आहे, तर अशा पद्धतीचं जे त्या ठिकाणी स्टिम्युलस आहे त्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी थिग्मोट्रॉपिझम. ओके, नाव नेक्स्ट पार्ट इज हिअर व्हॉट, ग्रोथ इंडिपेंडंट और ग्रोथ इरिलिव्हंट मुवमेंट. ओके, याच्यामध्ये काय होणार त्या ठिकाणी, तर याच्यामध्ये मुवमेंट होती आहे पण ग्रोथच्या फॉर्ममध्ये ती नसणार आहे, म्हणूनच त्याला काय म्हणतो आपण, ग्रोथ इरिलिव्हंट किंवा त्याला नॅस्टिक मुवमेंट असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, त्याचबरोबर ही होणारी मुवमेंट ही टेम्पररी असते. ओके, आणि फास्टसुद्धा या ठिकाणी होत असणार आहे. ओके, दुसरी गोष्ट यामध्ये काय होतं, तर इम्पल्सेस, इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस हे प्लांटमध्ये काय केले जातात, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी यूज केले जातात. ज्यामध्ये काय होतं, तर सेलचा साईज किंवा शेप जो म्हणतो आहे तो काय होतो त्या ठिकाणी चेंज होणार, दॅट इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. अँड बिकॉज द इंक्रीज अँड डिक्रीजिंग ऑफ द साईज ऑफ सेल, एक तर सेल काय होईल त्या ठिकाणी स्वेल होईल किंवा श्रिंक होती. ओके, हा आपल्याला पाहतो. आता याच्यामध्ये बरेचसेच आपल्याला एक्झाम्पल्स पाहता येतील बघा. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपल्याला माहितीच आहे, सगळ्यांना कॉमन असलं ते म्हणजे कुठलं, लाजाळू, मायमोसा पुडिका प्लांट. ज्याच्यामध्ये काय होतं त्या ठिकाणी, तर वेन वी टच टू दॅट प्लांट, आपण ज्याला प्लांटला काय करणार आहे, टच करणार आहे, पानांना आपण टच करतो, तर दॅट टाईम ऑल लिव्स आर इमिजिएटली, लगेच मोशन होते या ठिकाणी, मुवमेंट होते. हे लिव्स काय होतात, क्लोज होतात. ओके, पण कायमचे क्लोज होत नाहीत, थोड्या वेळानं ते काय होतात त्या ठिकाणी रिओपन होतात. म्हणजेच ही जी मुवमेंट आहे ही टेम्पररी फास्ट आहे, पण त्या ठिकाणी मुवमेंट काय या ठिकाणी, तर फास्ट आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, दुसरं जर एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतलं तर बरेचसेच प्लांट्स काय करतात त्या ठिकाणी लाईटला सुद्धा रिस्पॉन्स देत असतात. आहे लक्षात. आता लाईटला रिस्पॉन्स देणारे कुठले, तर एक्झाम्पल आपण घेऊया. आपण त्या ठिकाणी कमळाचं जर एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतलंच तर काय सांगता येते बघा कमळामध्ये, सो द लोटस फ्लावर्स ओपन ड्युरिंग द डे टाईम. ओके, हे जे लोटस फ्लावर्स असतात जे काय होतात त्या ठिकाणी दिवसा त्या ठिकाणी ओपन होतात. तर ट्यूबरल्स जे म्हटलेले आहेत त्याचे जे फ्लावर्स आहेत, तर हे फ्लावर्स काय होतात त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला ओपन होत असतात. ओके, तर हे जे आहेत या ठिकाणी हे या प्लांट्समध्ये काय होते त्या ठिकाणी मुवमेंट होते. पेटल्स जे आहे त्यांची ओपनिंग क्लोजिंग ही मुवमेंट आपल्याला दिसती आहे, पण ती कशाला रिस्पॉन्स म्हणून, कुठल्या स्टिम्युलसला हा रिस्पॉन्स म्हणून त्याची मुवमेंट होते, तर लाईट. ओके, डे अँड नाईट म्हणजे अर्थात प्रेझेंट और ॲब्सेंट ऑफ लाईट. ओके, त्यानंतर अनेक एक्झाम्पल आपल्याला इथं घेता येईल, ते म्हणजे कुठलं सांगितलं आहे बघा, व्हीनस फ्लायट्रॅप. ओके, तर हे प्लांट जे आहे याच्यामध्ये काय आहे, त्याचा स्मेल जो आहे तो ॲट्रॅक्टिव्ह असल्यामुळं, त्याचं फ्लॉवर्सचा स्मेल ॲट्रॅक्टिव्ह असल्यामुळे त्याच्याकडे इन्सेक्ट्स काय होतात, ॲट्रॅक्ट होतात. ओके, आणि ज्या वेळेला वेन द इन्सेक्ट्स अट्रॅक्ट टू दॅट प्लांट, तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला इन्सेक्टचा टच झाला की लगेचच त्या ठिकाणी ते काय करतात, त्या इन्सेक्टला ट्रॅप करतात आणि कम्प्लिटली
त्या ठिकाणी क्लोज होते आणि 8 त्या ठिकाणी डायजेस्ट केलं. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ इन्सेक्टिव्हरस प्लांट्स असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतो. ओके. त्याच्यानंतर चौथं एक्झाम्पल आपल्याला सांगायचं झालंच तर कोणतं सांगता येईल बघा त्या ठिकाणी, तर ब्रॉसेरा. ओके. सो द फायब्रिल्स ऑफ ब्रॉसेरा लिव्स, ह्याचे जे लिव्सचे जे हे आहेत त्या ठिकाणी फायब्रिल्स आहेत, कडेनं दिसतात आपल्याला. ओके. सो यालासुद्धा त्या ठिकाणी काय होतात, ज्यावेळेला एखादा ऑर्गॅनिझम काय होईल त्याचा टच होईल त्यावेळेला ते काय होतील, फायब्रिल्स दे आर इनवर्ड, आतल्या बाजूने काय होतील, वळतील, त्या इन्सेक्टला चारी बाजूने घेरून आतल्या त्याचं काय केलं जातं त्या ठिकाणी डायजेशन केलं जातं. आणि लास्ट एक्झाम्पल आपण इथं बघणार आहे ते म्हणजे कोणतं, तर बाल्सम. ओके. तर या बाल्सम प्लांटचे फ्रूट्स वेन दे आर रायपन, ज्याला तयार होतील, पूर्ण मॅच्युअर होतील, त्यावेळेला ते काय होतात, बस्ट होतात, म्हणजेच काय म्हणतो आपण, डिहायसेस. आणि त्याच्या सीड्स आतले जे असतात ते इतरत्र काय होणार आहे त्या ठिकाणी पसरणार आहे, दॅट इज डिस्पर्स इन एव्हरीवेअर. मग त्याच्यापासून नवीन प्लांट त्या ठिकाणी तयार होईल. ओके. सो हा जो त्या ठिकाणी काय झालेलं, हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत, हे सगळे एक्झाम्पल्स आहे हे त्या स्टिम्युलसला दिलेला रिस्पॉन्सच्या फॉर्ममध्ये आहेत. पण ह्या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये जी मुवमेंट होती आहे ती मुवमेंट ग्रोथच्या फॉर्ममध्ये नाही आहे. आणि म्हणूनच हे सगळे जे म्हटलेले आहेत ते कसले म्हटलेले आहेत बघा त्या ठिकाणी, सो दे आर ग्रोथ इंडिपेंडंट, ग्रोथ इरिलेव्हंट मुवमेंट असं त्या ठिकाणी आपण त्यांना म्हटलेलं आहे. ओके. मला वाटतं इथंपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल. कोणतीही त्यामध्ये शंका असेल तर प्लीज कमेंट. ओके. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि शेवट, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.